नमस्कार मैत्रिणो, आज अजून एक सोपी अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले। इथे बघा शिजवलेला भात घेतलेला आहे, त्यानंतर इथे 10 रुपयावाले मी दह्याच्या डब्या आणलेल्या होत्या त्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि साखर आणि मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर इथे हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि इथे फोडणीसाठी बघा उडदाची आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे थोडीशी। तर इथे शिजवलेल्या भातामध्ये मी हे दही टाकून घेणार आहे। माझ्याकडे आज घरचं दही नव्हतं, तुमच्याकडे असेल तर नक्कीच ते टाका तुम्ही। तर इथे दोन्ही ह्या दह्यातल्या डब्यांमधलं दही इथे मी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी चवीपुरती साखर टाकून घेणार आहे। दही जास्त आंबट नाहीये त्यामुळे साखर जास्त घालू नका। तर इथे बघा व्यवस्थित अशी साखर टाकल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि इथे भरपूर सारी चिरून घेतलेली ही जी हिरवीगार अशी कोथिंबीर आहे ती इथे मी टाकून घेणार आहे। तर एकदम साधी सोपी कमी साहित्यात होणारी अशी ही रेसिपी आहे। इथे नंतर मी पाववाटी एवढं दूध घातलेलं आहे आणि हे सर्व साहित्य नंतर मी एकजीव करून घेणार आहे। तर एकदम कमी साहित्यामध्ये झटपट होणारी घरात सगळ्यांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे आणि उन्हाळ्यामध्ये जास्त वेळ उन्हामुळे आपल्याला किचनमध्ये थांबावंसं वाटत नाही, गरम होतं खूप आणि त्यामुळे अशा साध्या सोप्या झटपट रेसिपी करण्यासाठी एकदम मस्त आहे आणि भाताची रेसिपी सुद्धा एकदम छान आहे। तर अशा पद्धतीने ही रेसिपी आपण करणार आहोत। तर इथे भात आपला काढून झाल्यानंतर फोडणी करून घेतली आहे, जिरे मोहरी तडतडल्यानंतर हिंग टाकून घेतला, त्यानंतर उडदाची आणि हरभऱ्याची डाळ टाकून घेतली आहे, मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर नक्की ऍड करा, कढीपत्त्याने खूप छान फ्लेवर येतो या भाताला। तर इथे ही फोडणी आपली तयार झाली आहे, तर चुरचुरीत फोडणी आपण भातावर घालून घेणार आहोत आणि नंतर हा भात व्यवस्थित या फोडणीमध्ये आपण कालवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने ही दही बुत्ती खायला एकदम भारी लागते ही आणि उन्हाळ्यामध्ये पोटाला गारवा देणारी, पोटाला शांतता देणारी अशी ही रेसिपी आहे। एकदम छान वाटतं ही दही भाताची रेसिपी तुम्ही जेव्हा करतात आणि खातात उन्हाळ्यामध्ये। मला तर कोणत्याही ऋतूमध्ये हा दही भात किंवा ही दही बुत्ती आवडते, तसं तुमचंही आहे का? तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आवडल्यास नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि जर करत असाल नेहमी तर ते देखील मला तुम्ही कमेंट करून सांगा। तर अशा पद्धतीने बघा सकाळी इथे सांडगी मिरची तळली होती तर त्यातली थोडीशी उरली होती, ती देखील मी या भातावर कुस्करून घातलेली आहे आणि जर तुम्हाला यामध्ये हळद सुद्धा आवडत असेल दही भातामध्ये तर तुम्ही ती फोडणीमध्ये घालून घ्या आणि मग फोडणी यामध्ये टाका। छान असा पिवळ्या रंगाचा तुमचा दही भात तयार होईल, पण मला असाच पांढऱ्या रंगाचा आवडतो। तर तुम्हाला देखील माझ्या पद्धतीनेच आवडत असेल तर नक्कीच असा भात तयार करून खा आणि मुलांना घरच्यांना सगळ्यांना करून खाऊ घाला। तर एकदम मस्त असा दिसतो आहे, असं वाटतंय कधी मी खातीये, इतका मस्त झालेला आहे। तर अशा पद्धतीने मी इथे सर्व करून घेतलेला आहे आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करा आणि त्यावरती ताव मारा। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।